दारूबंदी विभागातील महिला चालकाचा त्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शारीरिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घडलेल्या प्रकारामुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून शासकीय कार्यालयातही महिला असुरक्षित असल्याचं दिसून आलंय. या प्रकारामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दारूबंदी विभागाच्या प्रमुखांची भेट घेत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत दारूबंदी विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणात समिती स्थापन झाल्याची माहिती समोर आणली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून 35 वर्षीय दारूबंदी विभागातील महिला चालकाचा शारीरिक छळ होत असल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्यानं केला होता. या 4 महिन्यांच्या कालावधीत पीडित महिला कर्मचाऱ्याला अनेक वेळा कर्तव्य बजावत असताना दारूबंदी विभागाचे निरीक्षक राजेश धनवटे, दुय्यम निरीक्षक अमोद बडांगे, ASI जितेंद्र फुलपगारे व जवान गौरव सपके यांच्याकडून वारंवार शारीरिक छळ होत असल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्यानं तक्रारीत केला होता. स्थानिक पातळीसह वरिष्ठ पातळीवर या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. वरिष्ठांकडे तक्रार करताच वरिष्ठांनी तात्काळ या घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं चौकशी समिती स्थापन करण्यात आली, अशी माहिती दारूबंदी विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांनी दिली आहे. आमच्याकडे जवान आणि वाहन चालक आणि जवान आहेत, तर त्यांनी अशी कंप्लेंट केली होती की त्यांच्यावर म्हणजे शारीरिक त्रास आणि छळ झाल्याबाबत. तर कंप्लेंट आल्या आम्ही ती कंप्लेंट त्यांना वरिष्ठांकडे पाठवायची होती, त्याप्रमाणे आम्ही ती पाठवली. त्यानंतर जिल्हाधिकारी मॅडमने पण कमिटीसमोर ती द्यायला सांगितली, पण कमिटीचा कार्यकाळ थोडा संपलेला होता. ती नवीन समिती गठीत करून ऑलरेडी कमिटीसमोर कामकाज सुरू झालेलं आहे. मॅडम त्यांचे नाव काय आणि सांगितलं ना त्याच्यात समितीमध्ये 5 जण आहेत. त्याच्यात सचिव हे महिला बाल विकासचे अधिकारी असतात, एक सामाजिक संस्थेच्या महिला आहेत, एक शासकीय महिला आहेत, त्या पोलीस विभागाच्या सब इन्स्पेक्टर आहेत. असे टोटल 5 जण आहेत. मॅडम त्याच्यामध्ये ते ऑलरेडी ॲक्च्युली ते कमिटीसमोर आता सगळं आहे, ते होणार आहे आणि ते तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे तुमच्यासमोर आलेली आहेत ती नावं. आमच्यात येथे एक इन्स्पेक्टर आहे, एक सब इन्स्पेक्टर आहे, एक ASI आणि एक कॉन्स्टेबल, असे 4 जणांची त्याच्यामध्ये नाव आहे. या प्रकरणातील पीडित महिला कर्मचाऱ्याविषयी अश्लील संभाषण करणाऱ्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दारूबंदी विभागाच्या प्रमुखांची भेट घेत पीडित महिलेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घेत तात्काळ या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला कर्मचारी है और उन्होंने मतलब हम लोगों को पता चला कि एक न्यूज़ आई थी कि एक यहाँ पे महिला कर्मचारी है, उसके ऊपर शायद तो 4 लोग थे यहाँ के जो वो यही पे कर्मचारी है. उन लोगों ने उस पर थोड़ा अत्याचार किया है, छेड़छाड़ की उसके साथ, हाथ लगाने की कोशिश या गंदी बात, ये सब कुछ उसने ये किया है, उन लोगों ने किया है. तो उसके ऊपर अभी क्या कर रहे हो आप लोग, मतलब क्या किया आप लोगों ने, ये पूछने के लिए हम लोग आए यहाँ पे. करके है PS और धनौड़े करके है और एक फुलपगारे है, भड़ांगे है, ये 4 लोग हैं. तो इन लोगों ने उसके साथ बहुत गंदा दुर्व्यवहार किया है. तो अभी देखते हैं कि हम लोग मनसे की तरफ से क्या कर सकते हैं. तो अभी समिति तो बोल रही है कि 12 तारीख है, तो वो लोग समिति में क्या करते हैं, क्या डिसीजन लेते हैं, देखते हैं, उसके बाद में सोचते हैं अगला कदम क्या होने वाला है. ना वही ना हम लोग उठाएंगे ना, वो मतलब हम लोग आंदोलन करेंगे, देखते मतलब FIR ये करेंगे, उनके खिलाफ FIR दर्ज करेंगे और क्या. या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय. नाशिकच्या अशोक खराट TCS कंपनी आणि अमरावतीच्या महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणानंतर धुळ्यातील शासकीय कार्यालयातील दारूबंदी विभागातील महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक छळाचा प्रकार समोर आल्यानं चांगलीच खळबळ माजली आहे. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडूनच महिला कर्मचाऱ्यांचा शारीरिक छळ होत असेल तर शासकीय कार्यालयात देखील महिला सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार या घटनेतून समोर आला आहे. यामुळे अशा नराधम राक्षसी वृत्तीच्या प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.